भगिनींनो, ही निवडणूक जिल्हा परिषद, पंचायत समिती किंवा ग्रामपंचायतीची किंवा आमदारकीची आहे. ही लोकसभेची निवडणूक. भारत देश जो 140 कोटीचा देश आहे, त्या देशाचे विकासाची दिशा कोणती, आम्ही विकसित कसे होणार, आत्मनिर्भर भारत कसे बनवणार, आमच्या देशाकडे वाकड्या नजरेने कोणी पाहू नये, आमचं शैक्षणिक धोरण काय, हे सर्व नियम किंवा सर्व धोरण ठरवणारे जी लोकसभा आहे आणि पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ आहे, त्यांची निवड करताना निवडून आलेले खासदारांमधून करावी. आणि त्यासाठी ही निवडणूक लोकसभेची होते. खासदारांची निवड करण्यासाठी माननीय बरोबर आवाज आतमध्ये ही निवडणूक त्यासाठी आहे. माननीय मोदी साहेबांनी एक घोषणा केलेली आहे. कोणती घोषणा? मोदी साहेब म्हणाले, आपल्या देशाचे 10 वर्ष असलेले पंतप्रधान म्हणाले की ह्या निवडणुकीमध्ये या देशाच्या जनतेने अब की बार 400 पार 400 पेक्षा जास्त खासदार मिळवून द्यावे. कशासाठी? आपला भारत देश जगात एक प्रगत देश व्हावा. या देशातील 140 कोटी जनता सुख समाधान आनंदाने जगावी, राहावी. या देशाने सर्वांगीण प्रगती करावी, गरिबी नष्ट व्हावी, दरडोई उत्पन्न वाढावं, जीडीपी वाढावं, निर्यात वाढावी, एक सबळ देश जगाच्या पाठीवर व्हावा. यासाठी 400 पार म्हणाले की मी या वेळेला तुम्ही मला 400 पेक्षा जास्त जागा मिळून दिली, मी तिसऱ्यांदा पंतप्रधान होईल, हॅट्रिक मोदी पूर्ण करणार. बांधव, आपण मोदीजींना टीव्हीवर पाहता, वृत्तपत्रात फोटो पाहता. मी तर असं जवळून कॅबिनेट मध्ये माझा नंबर 5वा 1 2 3 नितेश बसला, एवढ्या तर मागे मोदी साहेब बसतात. मी जवळून पाहतो, निहाळतो मोदी साहेब कसा कारभार करतात, निर्णय कसे घेतात, निर्णय क्षमता त्यांची काय. जगातल्या प्रत्येक देशाची त्यांना माहिती आहे, तिथली अर्थव्यवस्था माहिती आहे, तिथलं उत्पादन माहिती आहे, तिथली टेक्नॉलॉजी कोणती आहे की तो देश प्रगती केला. जपान असो, जर्मनी असो, चायना असो, अमेरिका असो. मग तशी आपण का 18 तास काम करतात देशासाठी. वैयक्तिक स्वार्थ काही नाही. एक त्यागी व्यक्तिमत्व बांधवणं भारताला मिळालं. एक त्यागी व्यक्तिमत्व फक्त देश आणि देशाची जनता आणि त्यांचं जीवन सुख समाधानी जगता यायला पाहिजे, असं मला भारत बनवायचं आहे, असं मोदी साहेब. आणि म्हणून अशा व्यक्तीला परत आणणं आपलं सर्वांचं काम. गांभीर्याने घ्या महत्वाची निवड. बांधव, आता आमचा देशही बरीच माहिती सगळी. अनेक प्रश्न असतील, कोणतेही प्रश्न असतील. मी आमदारी असताना, मंत्री असताना, मुख्यमंत्री जेवढी पदे मिळाली तेवढी कोणता प्रश्न माझ्यातून सुटला नाही असं एकदाही झालं नाही. कोणताही माणूस माझ्याकडे आला, पुरुष होते महिला होते, एखादा प्रश्न सांगितला तो मी सोडवला नाही असंही झालं नाही. माझं हे 10वं पद आहे, केंद्रीय मंत्री पद हे 10वं आहे. माणसाला एक सरपंच पद मिळताना मारामारी आहे. मला राजकारणात 10 मोठी पदे मिळाली आणि मी आता 10व्या पदावर आहे. मी तुम्हाला यासाठी सांगतोय, मला जनहित लोकहित लोक कल्याण कसं करावं याचा मला अनुभव आहे. यासाठी सांगतोय, माझा मोठेपणा नाही सांग.
हा सिंधुदुर्ग जवळून पाहिलाय. या सिंधुदुर्गात माझा जन्म झाला. इथली गरिबी, इथली परिस्थिती, इथली शेती, इथली बागायत, इथली मच्छीमारी मला माहिती आहे, चांगली माहिती. तसा 34 वर्ष 90 पासून इथे आमदार. या प्रश्नातून जनतेला दिलासा मिळेल असा मार्ग आपण स्वीकारावा आणि त्यासाठी लोकांना मदत करावी, हे प्रयत्न मी प्रामाणिकपणे केलेले. प्रामाणिकपणे तुम्ही फक्त साथ द्यावी. मी कोणत्याही बाबतीत कमी पडणार. तुम्ही वृत्तपत्र उघडलं, उलट सुलट बातम्या असतात. 7 तारीख पर्यंत उघडू नका आणि वृत्तपत्र घेऊन विनाकारण खर्च करा. इकडे बघा, आता पुढारी इकडे इथला खासदार बोलतोय, तिकडे आमच्या राजांकडे. तर विश्वास कोणाच्या वाक्यावर ठेवायचा? हा असं म्हणतो मी गाड्या येऊ देणार नाही, तो म्हणतो कसे येऊ देणार नाही. अरे कुस्ती खेळा ना, आम्ही बघू ना आमने सामने. हा पण दोघांची तब्येत पाहिजे, कुस्ती गिर वाटत नाही. काय विषय या निवडणुकीचा समोरचा विषय? अरे एवढं वाटलं, जा गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना सांग की बाबा असं करू नका, आमचे लोक बेकार होतील. हा हिंमत नाही तर माझ्याकडे तुझ्यासोबत फोन लावतो सावंतांना, मुख्यमंत्र्यांना. काय बोल, असं चालणार नाही. आमच्या लोकांना अडचण निर्माण करू नका. आपली ही भाषा आहे. ते म्हणणार हो राणे साहेब, तसंच होईल. हा का नाही कोण करत, कोण विचारतोय आला. फक्त 10-20 इकडे फोटो पण छान करतात. इथून एवढाच फोटो, इकडे कोणच नाही. बघा ना, मी हा फोटो आहे. एकूण 12 माणसं आहेत आणि काय वाक्य आहे. वा, लोक घाबरतील हो. तर गोव्याला तिलारीतून होणारा पाणी पुरवठा रोखू. कसं वाहून जाशील ना, एवढ्या मोठ्या डॅमचं पाणी कसं रोखणार? तुझ्या हातात काय रे बाबा? खासदारकी पण संपली, परत निवडून येणार नाही. तुझ्या पक्षाचे 5 खासदार ना राज्यात सत्ता आणि दिल्लीत सत्ता, रोखणार कसं? का खोटं बोलतोय? पत्रकारांना पाहिजे तर तू न्यूज दे बाबा, मी असं करणार आहे. खोटं का बोलतो? तू रोखू शकतो? कायदा काय? बांधवान कुठलंही रस्ता, पाणी, वीज या गोष्टी जो कोण रोखेल त्याच्यावर कारवाई होते. पत्रकार क्रिमिनल ऑफेन्स आहे. या इम्युनिटी नागरिक सुद्धा नाही अडवता येत. माहित पाहिजे. नुसता खासदार आहे, हे कुठे आहे? बोलण्यात वगैरे येऊ नका, काय कामाचे नाही. मला एक सांगावं, पत्रकारांनी मी शोधतोय रोज सकाळी उठलं, या खासदाराचं 10 वर्षाचं काम, कार्य, कर्तृत्व काय काय केलं या जिल्ह्यासाठी? एखादा डॅम पूर्ण केला, एखादं धरण लोकांना पाणी द्यावं लागलं शेतीला प्यायला, एखादा रस्ता, एखादं ब्रिज, एखादी शाळा, एक बालवाडी तरी, शिवसेनेच्या एका नेत्याने बालवाडी तरी काय केलं? एखादा कारखाना, 50 मुलं काम करतील, काय केलं? फक्त नारायण राणे अमुक करतो, नितेश अमुक करतो, निलेश अमुक करतो. अरे तुम्हाला दुसरं काय नाही विषय कळत? काय केलं त्या जिल्ह्यात? आम्ही कोणाचं उसने तरी पैसे घेतले, कर्ज घेतला, कोणाची जमीन काय सांगा कोणी एकतरी. अरे तू ह्या विषयावर बोल ना, विकासाच्या. जनतेने निवडून दिला या विषयावर बोललं पाहिजे. पत्रकारांची काहीतरी लाईफ चुकते. ही भांडणं लावायचं, लोकांमध्ये गैरसमज पसरवायचं. लोकांनी वाचावं काय? पत्रकारिता या देशाचा 4था स्तंभ आहे. या वृत्तपत्रातून खऱ्या बातम्या लोकांपर्यंत जाव्या. त्याचप्रमाणे लोकांचं विविध प्रगतीचे मार्ग याचं प्रबोधन व्हावं.
ज्ञान लोकांना द्यावं, लोकांनी कसं राहावं, कसं वागावं, कसं बोलावं हे तुम्ही दिलं असतं ना तर यांच्या तोंडी शिव्या आल्या नसत्या. उद्धव सेनेच्या भाषण नाही करत, शिव्या. ही भारताची, ही कोकणाची संस्कृती नाही हो, नाही. हा उद्धव ठाकरे दिल्लीला गेला, सर्व पक्षीय सभा, किती पक्ष, बापरे 27 सभा, आणि हे साहेब गेले तिथे पहिलंच वाक्य, आपके बाद मोदी तडीपार. अरे मोदींचे 303 खासदार आणि तुझे 5, कुठे आहेस रे तू? एवढ्या मोठ्या घरात उंदीर जसा असतो एवढा सतत सिद्धी आहे. 16 आमदार आहेत आता, या निवडणुकीनंतर 10 जाणार, आता 6. ते पण राहतील की नाही माहित नाही. आणि मोदी तडीपार कोण करणार? तू. शरद पवार तुझ्या बरोबर आहे, खासदार किती? 3. दिवसभर हात हलवत अख्ख्या देशभर फिरतो राहुल गांधी, त्याचे खासदार किती? 50. आलेले 58, आणि आमचे 303. या निवडणुकीनंतर आम्ही 400च्या पुढे करणार का आम्हाला तडीपार? मोदी साहेब लांब आहे, आम्ही आहोत. बांधवण्याला चांगलं बोलतायत. आज महाराष्ट्राचा दिन आहे, महाराष्ट्रातला कोणताही नेता असो तू सुसंस्कृत आणि चांगल्या भाषेत बोल, राजकारण करतो, राजकीय बोल. बांधवना हा खोटारडा माणूस आहे. बाळासाहेब ठाकरेंनी इथे काही माझे जुने सहकारी, मी 1966 साली शिवसेनेत झालो. शिवसेनेत स्थापना झाली, 15 वर्षाचा होता. 15 वर्षाचा 18 वय करून मी रसीद घेतली आणि सभासद झालो. 39 वर्ष मी शिवसेनेत होतो. शिवसेना जवळून पाहिली आहे, मातोश्रीचे सगळे फ्लोर पाहिले आहेत. हा याने शिकू नये, हे उंदीर फिरतोय ना, शिकू नये. आणि बाळासाहेबांनी तेव्हा सांगितलं, शिवसेना कोणासाठी काढतोय? मराठी माणसाच्या रक्षणासाठी आणि हिंदुत्वाच्या रक्षणासाठी आणि मराठी माणसाच्या कल्याणासाठी नोकरी देत यासाठी शिवसेना जन्म झाला. बाळासाहेबांच्या हयातीत शिवसेना वाढली हो. वाढवायला आम्ही होतो 39 वर्ष. ते आम्ही घर दार कुटुंब नाही पाहिलं, फक्त शिवसेनेचा वेळ होतो. साहेबांना देव नाही, आम्ही शिवसेनेबद्दलच बाळासाहेबांचं वेळ होत तेव्हा जीवाची प्रवाह करत. शिवसेना वाढवली की मराठी तरुणींना नोकऱ्या मिळतील. मुंबईतील मराठी कुटुंब तडीपार होत आहे. कल्याण, डोंबिवली, बदलापूर पर्यंत गेले. इथे एसटीत बसतात, खाली सोडायला आले टाटा, चाललं मुंबई, हा असतो बदलापूर. मुंबईवर 2 तास लागतात जात. हे तडीपार कोणी केलं? उद्धव बाळासाहेब गेले. 2019 साली भाजपबरोबर युती होती. मोदी साहेबांच्या नावाने निवडणूक लढवली. 56 आमदार निवडून आले. बीजेपीचे 105 आले. बीजेपीने सांगितलं आपण मागच्या जरा सरकार एकत्र बनूया. नाही, हिंदुत्वाशी गद्दारी करून राष्ट्रवादी शरद पवार वर गेले, त्याच्या मांडीवर बसले. काँग्रेस बरोबर गेले. हिंदुत्वाशी गद्दारी या माणसाने केली. हिंदुत्वाशी आज तो एकनाथ शिंदेना गद्दार म्हणतोय. अरे तू 2-2, 4-4 दिवस त्यांना भेट देत नाही मंत्री असताना, कोणाला भेटत नाही, काम कर. बांधतो 2.5 वर्ष मुख्यमंत्री आणि 2 दिवस मंत्रालय. कसं काही सरकार चालेल हो? आणि असा माणसाने हिंदुत्वाशी गद्दारी करून तो काँग्रेस बरोबर गेला आणि या दुसऱ्यांना गद्दार. आपल्याला या गोष्टी इथे का बोलतोय की इथला उमेदवार त्या पक्षाचा. 10 वर्ष पत्रकारांनी कधीतरी मला सांगावं, या 10 वर्षात
आमच्या मालवणकरांना, मिडबावकरांना, सिंधुदुर्गवासियांना, रत्नागिरीवाल्यांना काय दिलं ते सांगावं. या जिल्ह्यात काय नाही. मी मागचे 3 दिवस रत्नागिरीला होतो. 3 दिवस रत्नागिरीला. अहो, पाण्याचा प्रश्न आहे मोठा. या जिल्ह्यात मी पाण्याचा प्रश्न ठेवला नाही. मुख्यमंत्री होतो, टँकर मुक्त. एकाच वेळेला 198 कोटी खर्च केले, जिल्हा टँकर मुक्त केला. सगळी धरणं सुरू आहेत, जल पाणी योजना सुरू. काय केलं रत्नागिरीला? तो प्रश्न आहे. एक रस्ता हायवे आपला पूर्ण झाला बघा. कसा फिरताना वाटतं की पॅरिस मध्ये आपण रस्त्याने जातोय, कसा रस्ता वाटतो. बाकी आजूबाजूला पॅरिस नसू दे, रस्त्यावर तरी वाटतं पॅरिस. सांगा मला का रखडला रत्नागिरीचा रस्ता? कॉन्ट्रॅक्टरनी शिवसेनेला पैसे दिले नाही म्हणून. आपल्याकडे ते प्रयोग झाले. मी एसपी ला फोन केला आणि कलेक्टर, रस्ता अडवला, आतमध्ये टाका, मी ऐकून घेणार नाही, काम चालू राहू द्या, रस्ता अडवता येत नाही. नाही अडवला, हिंमत नाही झाली, अडवला. बघा 3 दिवस काय रस्ता, लोकांची हालत. लोकांचा पहिला प्रश्न, साहेब हायवे पूर्ण दळणवळण थांबलं का? पैशासाठी पाहतो. याच्या पुढे जाऊ दे, मी फार बोललो 15 दिवस. एक तरी प्रकल्प या माणसाने, शिवसेनेने 2.5 वर्षात आणि 10 वर्षात त्या खासदाराने आणला नाही. मी विमानतळ करायला घेतला, जागा ऍक्विशन करा, संपादित करायला गेले सरकारी अधिकारी, अजेंडा घेऊन शेतकऱ्यांची जागा घ्यायची नाही, शेतकरी उपासमार होईल. मला मी नेमका मुंबईहून आलो, म्हणजे कार्यक्रम झाला, आंदोलन चाललं, असं एअरपोर्टचं काम करू देणार नाही. मग मला कोण कोण आहे, मला नाव सांग. मला चला पाहूया. मी गेलो एअरपोर्टला, 15 माणसं घेऊन, झेंडा घेऊन त्या प्लॉटवर उभा, जागेवर. जागा द्यायची नाही. मी तिथल्या पोलिसांना विचारला, आपण कोणाच्या संरक्षणाला आहे? नाही साहेब, हे आंदोलन कशाचं आहे? सरकार जमीन एखाद्या प्रकल्पाला ऍक्विशन करत असताना हा विरोध कशाला, कायदेशीर आहे का? नाही. गाडीत घाला, पोलीस स्टेशन. 15च्या 15 लोकांना, खासदारासह पोलीस स्टेशन. बांधवणं एअरपोर्ट झाला आणि एअरपोर्टचं उद्घाटन होतं. मी थोडा लेट आलो आणि स्टेजवर गेलो. वर येतो, पाहतो तो माईक घेऊन येणाऱ्या लोकांचं स्वागत करतोय. नारायण राणे महाराष्ट्राचे मंत्री आले, त्यांचं स्वागत, माझं स्वागत तो करतो. अरे विरोध करत होतास ना ते काल परवा? बरे काय खोटाडे माणसं आहे तो. बरं हे पत्रकारांना माहित असतं, काय बोलत नाही, त्याशी काही वाक्य नाही. तो का परवा विरोध करत होते, आज स्टेजवर राहून लोकांचं स्वागत करत होते. मग मला माझा टर्न आणला आणि माईक घेतला. हे मुख्यमंत्रीजी, उद्धवजी, हा माणूस इथल्या विकासाला व्यत्यय आणतो. प्रत्येक विकास कामात त्याला पैसे पाहिजे. हा टक्केवारी खाणार आहे. सांग ना, काढची इज्जत मी मुख्यमंत्री समोर काढ. मला माहिती आहे मुख्यमंत्री आपला का बोलणार, पण माझी 39 वर्षाचा इतिहास त्यांना माहिती आहे. बोललं तर काय होतं ते जा. जैतापूर प्रकल्प, रत्नागिरी वीज प्रकल्प, तो प्रकल्प येणार होता, ऍक्विशन सुरू झालं, त्यांचा विरोध सुरू, आंदोलन. एक दिवशी विधानसभेत प्रश्न आला की राज्याला वीज कमी आहे, जैतापूरचा प्रकल्प सुरू का होत नाही? त्या प्रश्न मी मंत्री होतो, उत्तर दुसरा मंत्री देत होता. त्यांनी सांगितलं की बाबा अशा अडचणी आहेत. त्यात मी हात वर केला, अध्यक्षांना बोललो मला बोलायचं, आणि पेपर घेतला माझ्या टेबलावर हाऊस मध्ये. अध्यक्ष महोदय, हे ज्याने प्रश्न विचारला त्याने आपल्या पक्षाच्या प्रमुखाला विचारलं पाहिजे जैतापूर का होत नाही. कारण असं आहे, बोलो 3 दिवसापूर्वी माझ्याकडे बातमी आहे. 3 दिवसापूर्वी कोळशापासून वीज बनवणारे 38
कंपन्या उद्धव ठाकरेला भेटल्या. का भेटल्या? जैतापूर सुरू करू नका. जैतापूर सुरू झाला तो स्वस्त वीज देशातील लोकांना मिळेल आणि आमचे उत्पादन बंद. आम्ही कोळशापासून वीज बनवतो, महाग पडते, ती वीज कोण घेणार नाही. जैतापूर सुरू करा. मग उद्धव साहेब आमचा काय? अरे वा, तुमचं काय संबंध आहे? सांगायला पाहिजे होऊ द्या प्रकल्प, लोकांना स्वस्त वीज नाही. आमचा काय? मग त्यांनी सांगितलं अमुक अमुक मी द्यायला, आम्ही सगळे द्यायला तयार आहे. ऍडव्हान्स त्यांनी दिले 5 कोटी. मॅडम मला मातोश्रीचे खडा आणि खडा कळतं रोज. 5 कोटी 5 कोटी 50 कोटी एकूण आणि विरोध जैतापूर. लाखो मुलं कामाला लागली असती. 1.25 लाख कोटी खर्च होणार होता. देशाला वीज मिळणार होती स्वस्त. 50 कोटी साठी या उद्धव ठाकरेने जैतापूर येऊ दिला नाही. ते नाना सर्व पेट्रोकेमिकल्स कंपनी येऊ पाहते 3.25 लाख खर्च करायला तयार आहे. बांधवांनो, एक नवीन शहर रत्नागिरीत उभं राहील. लाखोनी मुलांना मुलींना नोकऱ्या मिळतील. छोटे मोठे कारखाने शेकडोनी होतील. हॉस्पिटल, हॉटेल, क्रीडांगण अशा अनेक गोष्टी आसपास होणार होत्या. त्या प्रस्तावामध्ये कंपनी करून द्यायचं हे आम्ही कंपल्सरी केलं होतं. नाही आम्हाला नाना लोक तुला काय, तू राहतो मातोश्री. नाही प्रदूषण मातोश्री पर्यंत जात का? आम्ही आणलं असतं का प्रदूषण असतं तर? पण बांधवांनो, कोकणाबद्दल आस्था आणि प्रेम नाही, आकच आहे. आणि म्हणून कोणताही प्रकल्प या कोकणात येऊ देत नाही. कायम स्वरूपी आमचे तरुण बेकार राहू देत आणि शिवसेनेच्या नावाने बोबलाला मुंबईत जाऊ देत. शिवसेना झाली कोकणी माणूस. या शिवसेनेत सगळे कोकणी तरुण गेले. शिवसेनेला ताकद दिली, पण त्या कोकणी माणसाच्या मराठी तरुणांच्या मुलांना पोटाचा प्रश्न, नोकरी धंद्याचा प्रश्न शिवसेनेने एवढ्या वर्षात नाही सोडवला. काय येत ते आता हे शिव्या द्यायला. पोलिसांना मी सांगितलं शिव्या दिला आम्ही ऐकून घेणाऱ्यापैकी नाही. बाकी महाराष्ट्रात देशात कोणी घेऊन मी कोकणात, या हिरव्यागार कोकणात, निसर्गरम्य कोकणात प्रदूषक शिव्यांचं नको. नाही पोलीस चौकशी आमच्या कोण आले मुंबईतून का त्यांचे बघा ना कोण आले. आमची चौकशी काम इथलेच आहे, इथे धनी आहे. हो ना, हो म्हणत नाही टाळाय काढ. आणि म्हणून बांधव यांचं दाखवतात ते खरं रूप नाहीये. खरं रूप नाही. वृत्तपत्रात येतात ते खरं रूप नाही. बनवा बनवी करून राजकारण करणं आणि स्वतःचा स्वार्थ साधणं. मातोश्रीत एखादा गरीब गेला आणि त्याला 5 रुपये मदत केले. एक उदाहरण एका पत्रकाराने महाराष्ट्रातल्या देशातल्या सांगाव. आणि आमच्याही घरी सकाळी या आज मुस्लिम 12 महिला आल्या मदत. मी बोललो कारण मी निघालो. मी 7 तारीखला मी संदीप भोसलेची नावं घे, फोन घे, यांना बोलू. 1 किला काहीतरी ऑपरेशन आहे, गेलो तुझा माझ्या हॉस्पिटलमध्ये करून. हॉस्पिटल आणलं 650 बेडचं. देशात अशा प्रकारचं मोठं हॉस्पिटल नाही. मेडिकल कॉलेज आणलं. 450 मुलं मेडिकलचं शिक्षण घेत आहेत. डॉक्टर होऊन बाहेर पडतील 450. या वर्षी अजून 150 येणार म्हणजे 600. इंजिनिअरिंग कॉलेज कणकवलीत किती 1600 मुलं शिकतात, इंजिनियर होणार. हे कॉलेज मेडिकल कॉलेज इंजिनियर कोण आहे महिला हे माझ्या मुलांसाठी काढलं का हो बांधव? काय निलेश तिथे दोघे अमेरिकेत शिकले, त्यांच्यासाठी नाही. मुख्यमंत्री होतो मी
आणि त्यावेळेला मी पाहिलं, काही अधिकाऱ्यांना कॉन्फरन्स मध्ये विचारलं, कोकणातले IAS अधिकारी किती? हात वर करा. नाही केला एक काही नाही. वेळेला IAS किती, IPS किती? एक काही. वेळेला इंजिनियर किती? नाही. डॉक्टर एक दोन. हुशार लोकांचा कोकण बुद्धिवान असं आपण म्हणतो. पेपरवाले लिहितात. कारण विचारले का पत्रकारला, का अहो साहेब इथे भात आणि मासे खातात ना म्हणून हुशार. त्याला आभारी चांगले. मग ती शिक्षणात का दिसत? मोठ्या मोठे पद आपल्याकडे कलेक्टर आहे कोल्हापूरचा, CO आहे अजून कुठल्या याचा, SP आहे अगरवाल त्या राजस्थानचा. का आमच्याकडे होऊ शकत नाही? आणि त्या रागाने मी इंजिनिअरिंग कॉलेज आणि मेडिकल कॉलेज का आपल्याकडे पण असे व्हावे. आनंदाची एक गोष्ट सांगतो मी. एक दिवशी मुंबईवर मी कोकणात येत होतो, मंत्री होतो महाराज, आणि मी आलो आणि स्टेशनला उतरलो. तेवढ्यात एक पोलिसांचा ड्रेस घातलेली एक महिला आली आणि मला विचारला, आपण कोण? ती लगेच, दादा मी वेंगुर्लाची, मी IPS झाले, मला पहिली पोस्टिंग विटी स्टेशन मिळालं, मला वायरलेस मेसेज आला की तुम्ही आज कोकणात जाताय. मी ठरवलं मी पहिला सल्यूट तुम्हाला मारेल आणि म्हणून मी आलो. किती आनंद आहे हो. माझ्या कोकणातली मुलगी एक IPS, काही दिवसांनी ती कमिशनर होईल, मोठ्या मोठ्या पदावर नाही. अशी एक कोण चालणार ना, अनेक व्हायला पाहिजे. तालुक्याला इंग्लिश मीडियम का दिली हो मी? शैक्षणिक दर्जा सगळ्या तालुक्यात इंग्लिश मीडियम आहे. डॉन बॉस्को आहे ओरसला, आज त्यांच्या मेन बाजार जे आहेत त्यांना भेटलो सर. त्यांनी जो किस्सा सांगितला मी सांगणं बरं नाही, कारण म्हणजे नितेशने सांगणं बरं. त्यांनी मला आठवलं, साहब आपको मालूम है हम लोग मंत्रालय का मुख्यमंत्री थे, म्हणजे याद आहे आहेत. काय आले होते हो? त्यांना ती डॉन बॉस्को आणण्यासाठी त्यांना जागा पाहिजे आणि परवानगी पाहिजे. मला सांगितलं या दोन गोष्टी सगळ्या. मी त्यांना त्यावेळेस सांगितलं, देखिए आप इसके आगे मंत्रालय नहीं आना. का त्यांच्यासारखी माणसं, निस्वार्थी माणसं, विकास करणारी, शिक्षण देणारी माणसं मंत्रात येऊन नुसते तासन तास बसणं मला पटलं नाही. मी विचारलं अधिकाऱ्याने किती वाजता आले, पण 4 तास झाले. म्हटलं आप आना नहीं, आप अर्जी दीजिए, तुम्ही अर्ज द्या. तुमच्या चर्च मध्ये जमिनीचे पेपर आणि परवानगी मी पाठवीन 15 दिवसात. तो उदाहरण सांगता 15 दिवसात मी पाठवला. त्याला लागणारी सगळी जमीन सरकारी याची ती दिली आणि त्याचबरोबर परवानगी दिली. आणि त्याबरोबर मी माझ्यातर्फे सरकारतर्फे 25 लाखाचा चेक दिला. तेव्हा डॉन बॉस्को आज रिझल्ट उर्सुल्ला वरवड्याला आहे माझ्या गावात. स्वित्झर्लंडची संस्था आहे. 2000 मुलं आहेत. एका वार्षिक संमेलनाला मी गेलो. ते छोटी छोटी मुलं संमेलनात कार्यक्रम इंग्लिश मध्ये करत होती, फाटफाट इंग्लिश बोलत होती. मी बाजूला बसला, बोललो खरंच मी कोकणात आहे का मुंबईत आहे का अजून कुठल्या शहरात आहे का फॉरेनला आहे? ही छोटी मुलं माझ्या गावातली इंग्लिश, ही प्रगती याला म्हणतात. विचारावं तुमच्या त्या शिवसेनेवाला तो कोण आहे ना, नाव नाही घेत, मला नाही आवडत. काय येऊ देणार नाही. अरे तू काय रे, तुझा हात पिळला झाला, लाकूड तरी तुटायला हे असत, कठीण असत. हे उगा धमकी, हे करणार नाही, ते करणार नाही, फिरू देणार नाही. ते बापाचं आहे का महाराष्ट्र आणि कोकण? उगाच बांधव. आज तुम्ही बघा जिल्ह्यामध्ये 10वी 12वीचा रिझल्ट एवढं सांगा, 90च्या अगोदर काय रिझल्ट होता? 36% मॅक्झिमम, 36%. आज
अभाव 90%च्या वर. एक मुलगी गेल्या का त्याच्या मागच्या वर्षी 99.99 म्हणजे जवळ 100% मार्क मिळवले. एक मुलगी होती आणि बहुतेक वेंगुर्ला शिकली. बघा हे कशामुळे झालं. याबद्दल पत्रकार काय राणेने काय आम्हाला पत्रकार दोन असा दोन काय तुमचं योगदान काय की तुम्ही लोकसभेला उभे राहता. काय बोलत खरंच म्हणजे तुम्ही होणार मग दादा रागवता असं आपल्याला नाही सण होत. आधी किती तास काम मी जेव्हापासून लोकप्रतिनिधी झालो 85 पासून 16 तासाच्या आत कमी फक्त माझा अपघात झाला होता 80 ला 21 दिवस हॉस्पिटलला नाही तर आजारी. असा कोणता दिवस नारायण घरात झोपून राहिला लोकांना भेटला नाही कार्यालयात गेला नाही. एक दिवस सांग इथे मुंबईत नारायण राणे आजारी असतो हा म्हणतो काय खोटं किती डायबिटीज आहे मुख्यमंत्री झालो गिफ्ट मिळालं मला डायबिटीस. किती तास झोपायचं माहितीये मुख्यमंत्र्याचं फक्त 3 तास 3 ते 6 ला माझा योगावाला आहे 3 तास. तुम्हाला गर्व वाटला पाहिजे मुख्यमंत्री पदाला जे काय मी काम केलं अख्खा महाराष्ट्र आज आठवण करतो. मी निर्णय घेतले गतीने सरकार चालव. आताही मला उगाच नाही उमेदवारी दिली. मी गेलो का मला उमेदवारी द्या अमुक पक्षाने सांगितलं राणे साहेब तुम्हाला उभं राहावं लागेल. मी नाही ठीक आहे सर पक्षाचा आदेश नेत्यांचा. मला कोकणे माणसाला मालवणी लोकांना आपल्या लोकांना सांगायचं खरंच तुम्हाला विकास पाहिजे. मोदी तासात 18 तास 16-18 तास मोदी साहेब 14 साली पंतप्रधान झाले त्यावेळेला जगाच्या अर्थव्यवस्थेमध्ये भारत 11 नंबरवर होता. आज कितव्या नंबरवर 5व्या जगाच्या अर्थव्यवस्थेत. मोदी साहेबांनी सांगितलं की आता 2030 साली माझा भारत जगाच्या अर्थव्यवस्थेमध्ये 3ऱ्या क्रमांकावर असेल. अमेरिका चायना आणि भारत बांधवणी प्रगती करण्याची धाडस कोणामध्ये काय विषय घेऊ नवीन काय म्हणे संविधान बदलने वाला आहे. काय स्वप्न जोशी ध्यानी म्हणी नाही संविधान बदलने वाला आहे. कोणी सांगितलं. मोदी साहेबांनी खुलासा केला निशाणी केला आम्ही संविधान बदलणार नाही. पण बोलण्याचा अधिकार राहुल गांधीला आहे का. जवळपास 60-65 वर्ष सत्तेवर होते हो. 60-65 वर्ष काँग्रेस या देशात सत्तेवर. किती वेळा संविधान बदललं 80 वेळा. ही बातमी कोण देत नाही 80 वेळा प्रारंभानंतर टाकायला सांग मोठा 80 का संविधान एवढ्या वेळा बदल 80 वेळा. आणि ते म्हणतात संविधान बदलने वाला है. परमपूज्य बाबा साहेब आंबेडकर इन्होंने संविधान लाया बनाया घटना बनवली आणि बदलतात म्हणजे दलित वर्ग नाराज व्हावा म्हणून. दलित आमच्या आठवले आजही विदा साहेब कधी येऊ माझे मित्र आहेत सर्व पक्षात मित्र आहेत. उद्धव ठाकरेची शिवसेना सोडू मला मैत्री नको. कुसकट माणसं आपलं नाव मन मोकळी पाहिजे. दिलदार त्याला दिल नाही आणि दार पण नाही. हेडलाईन दिली तू हेडलाईन माणूस आहे मी पाहिलंय चांगलं पावत नाही त्याला. 39 कमी वर्ष नाही. एक दिवशी मी एक नवीन गाडी घेतली माझी सवय होती. नवीन काय घेतलं तर साहेबांना नेऊन दाखवावं. घड्याळ घेतलं साहेब मी परदेशातून या वेळेला घड्याळ आणि त्यावेळेस त्यांनाही आणायचं. गाडी घेतली साहेबांना बोललो साहेब जरा पाहायला या ना गाडी. साहेब आले हा पण नेमका उत्तरला देते हा पण आला. पाहिली गाडी साहेब म्हणले नारायण छान आहे. कधी मला लागले देशील का बोले चावी घ्या साहेब आत्ता नाही आता नाही. नंतर
साहेब आत गेले, मी पण गाडी काढली आणि गेलो. ते उभे होते, त्यांना राणेने पैसे आणले कुठून ही गाडी घ्यायला? आमचा नेता, गाडी चांगली चांगली, अभिनंदन नाही, पैसे आणले कुठून? कोणी घर बांधलं, पैसे आणले, माझं घर तोडायला. अनधिकृत आहे, एवढ्या मोठ्या एवढ्या फ्लोअरची बिल्डिंग अनधिकृत बांधू शकतो? कंप्लेंट रोज मुख्यमंत्री असताना दोघं नवरा बायको कमिशनरला बोलायचे, कमिशनर आपला मित्र आहे छत. त्यानंतर मला रोज बोलायला सांगायचे, राणे का घर तोड, कुछ भी होने कारण का घर. मला एक फोन आला चेअरचा, साहब बहुत पीछे लग रहे हैं लोग. बोले काय केले? घर तोड़ने के लिए. मला इलीगल है क्या मेरा घर? मेरा तेरी हिम्मत है तो आ जा, तोडून दाखव मला. नाही नाही सर, आय एम व्हेरी सॉरी, मगर उन लोग कुछ भी काही. अधिकाऱ्यांना पण माहिती आपण काय करू शकतो, बेकायदेशीर केलं तर. काय नाही त्या लोकांनी केलं, चांगलं काम काय नाही. आता नवीन पुढे सोडले, आमच्या सुंदर निसर्ग मिळवा हा परिसर. म्हणजे सिडको घेणार का घेणार? सिडकोला कोणाच्या अंडर आहे? युती सरकार, आमचं ठिकाण महायुती, महायुतीच्या अंडर आहे. का म्हणून घेतील? नारायण राणे, नितेश राणे, निलेश राणे जोपर्यंत आहेत ना, कोण मालवणकडे सिडको काय कुठल्याच विषयात अतिक्रमण करू शकत. एवढा चांगला विषय बोललो तरी तिकडे टाळा नाही पडत. त्यास 7:30 वाजले का? हे म्हणजे जेवायचा टाइम झाला का? बांधव, हे निवडणुकीच्या वेळेला काय विषय येतात हो? अन्य विषय अन्य वेळेला काय येत नाही? कोणी सांगणार? कोणाच्याही विचारधीन हा प्रस्ताव नाही. आता बघूया उद्या पत्रकार असं होणार नाही ठाकपणे सांगतात का? फक्त राणे म्हणाले एवढं खाली कुठेतरी येणार. कुठलाही प्रदेश सिडको मालवणचा कुठलाही भाग ऍक्विशन करू देणार नाही ना, असा कोणता आदेश नाही. अरे मरीन पार्क मालवणला येणार होतं, जपान गव्हर्नमेंट आपली जागा मरीन पार्क समुद्राबाजूची जागा मरीन पार्क करण्यासाठी मागितली. नेमका मी आमदार झालो 90ला, मच्छीमारांची आंदोलन चालू होती. मी मच्छीमारांना गेलो, काय म्हणणं आहे? त्यांनी सांगितलं, दादा मरीन पार्क आला तर आमची उपासमार चालू. मी सांगितलं गव्हर्नमेंट नाही, मरीन पार्क लोकांचं पोट महत्वाचं आहे. इथल्या लोकांचे मच्छीमारी करतात, ती रोजीरोटीसाठी करतात. मरीन पार्क नाही झाला. अरे मरीन पार्क जपानच्या इथे होऊ शकला नाही, सिडको तर आमचंच पिल्लू आहे, कसं करेल? पिल्लू म्हणजे सरकारच्या अंडर आहे हो. नाही तर मगाशी उंदीर बोला राणे इथे पण पिल्लू आणला तिथे. काय विश्लेषण आहे, काय करतात? मराठी भाषा आहे ना, चांगली आहे. त्यामुळे कोणी घाबरायचं काय कारण नाही. तुम्हाला एवढंच सांगेन मी की आपण राजकीय खेळ आता 4-5 आमचे पंतप्रधान भाषण करतात, त्या भाषणाचा काय अर्थ लावतात वेगळा काही. आणि ती हेडलाईन, स्थानिक प्रश्नाला हेडलाईन नाही. इथे बेकारी आहे, अमुक आहे, या प्रश्नाबद्दल हेडलाईन नाही. इथल्या समस्या काय आहेत नाही, हेडलाईन. शरद पवारांनी प्रति उत्तर कसं दिलं? मी शेतकरी आणि महागाई, शेतकरी आणि महागाई यासाठी मी अस्वस्थ होतो. शरद पवार म्हणतात, वा पवार साहेब, तुम्ही एखादा प्रश्न कसा टोलवाटोली करायचा ही स्कीम उत्तम आहे तुमची. साहेब महाराष्ट्रात किती वर्ष मुख्यमंत्री होता? किती वर्ष मुख्यमंत्री होता? नाही जायची पुढे मग का खोलत का नाही? बंद, तुम्हाला सवय झाली बंद करून द्यायची. इथे एक वेळ लिहिली, ते आपला विषय नव्हता.
याने बंद करून दिला. आता मी भाषण करताना सगळं कसं उघडणार? तर शरद पवार साहेब, तुम्ही शेतकऱ्यांसाठी अस्वस्थ, जनता महागाईने त्रस्त आहे म्हणून अस्वस्थ. किती वर्ष हो तुम्ही संरक्षण मंत्री होता? 2 वर्ष. विरोधी पक्ष नेता होता 1 वर्ष. आपण MLA 67 ते 91, 72 ते 78 मंत्री, 4 वेळा मुख्यमंत्री आणि 12 वर्ष केंद्रीय. एवढ्यात तुम्हाला महागाईवर कंट्रोल करायला नाही आलं? शेतकऱ्यांना शेतीमध्ये प्रगतीचे मार्ग नाही सुचले तुम्हाला? म्हणे मी शेतकऱ्यांसाठी अस्वस्थ आहे. म्हणजे आता जर सत्ता यांची आली, लगेच शेतकऱ्यांना हे लोक शेतकरी आणि महागाईवर उपाय न करणार. काय पट्टल बाकी. 4 वेळा मुख्यमंत्री महाराष्ट्राचे, 12 वर्ष केंद्रीय मंत्री, संरक्षण मंत्री 2 वर्ष, काही करू शकले नाही. आणि आता शरद पवारांचा वय 84. मी राजकारणी आहे, मी काही लोकांचा अभ्यास केला. शरद पवार आयुष्यात अस्वस्थ झाले असते ना एखाद्या विषयासाठी, 84 वर्ष नाही जगले. माणसाला आजकाल हवामानामुळे अस्वस्थ झाला काय 50-55 वर्षात का हो डॉक्टर? मी अटॅक येतो, माणसं जातात. 84 वर्षात जग इकडे तिकडे वादळ हो, पूर येऊ, काय शरद पवारना काय होत नाही, बिंदास असतात. आणि आमच्या मोदी साहेबांना उत्तर नाही, तुमचं सरकार गेल्याशिवाय माझी अस्वस्थता जाणार. आमचं सरकार जाणार नाही. 400 खासदार येऊन आमचं मेजॉरिटी सरकार, मोदी साहेब तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार. त्यामुळे शरद पवार साहेब एकच गोष्ट म्हणावीशी वाटते, जे आमच्या साधू संतांनी सांगितले, चांगल्याला चांगलं म्हणणं माणुसकीचं धर्म आहे. तो विरोधक असला तरी. मोदी साहेब म्हणतात पवार साहेब म्हणजे मित्र आहे. मग मित्राला चांगलं म्हणता येत नसेल तर वाईट तरी म्हणू नका. काय केलं? 80 कोटी जनतेला मोदी साहेबांनी, पवार साहेब कोरोना पासून 2020 ते आतापर्यंत मोफत धान्य दिलं. या देशात महिलांसाठी शौचालयाची अडचण होती. ग्रामीण भागात किती शौचालय बांधले 10 वर्षात? 11 कोटी 72 लाख. उद्धव ठाकरेला बोलव, आकड्यात देऊन दाखवा. 11 कोटी 72 लाख मी काही हरेन का उगले सर? लिहिल का तो? 11 कोटी 72 लाख. 8 कोटी जनते घरांना नळाने पाणी दिलं. या देशात काही गरीब, छत डोक्यावर नाही, घर नाही, अशा 3 कोटी 75 लाख लोकांना पक्की घरं दिली. घरात माणूस आजारी पडला, पैसे नसतात गरीबाच्या घरी, अशा लोकांना, अशा घरांना 5 लाखाची मदत. आयुष्यमान भारत योजना आणली, उज्ज्वला गॅस आणली, शेतकऱ्यांना 6,000 वर्षाला अकाउंटवर जातात. 54 योजना दिल्या. 54. इथे किती लाभार्थी असतील? अशा वेळेला येऊन सांगायला पाहिजे, साहेब मोदींमुळे माझ्या घरात गॅस आला, उज्ज्वला गॅस, धान्य मिळत आहे मोफत, मोदींमुळे ही प्रगती दिसते. रस्ते, पाणी, वीज, किती विमानतळ आणले. या काँग्रेसने 75 वर्षात किती रस्ते आपले एअरपोर्ट केले? 74. मोदी साहेबांनी किती केले? 76. एकूण आता 150 एअरपोर्ट देशात आहे. 10 वर्षात 76. हे काम नाही. कोरोना काळामध्ये लोक मरत होती. अनेक देशात फार प्रयत्न झाले औषध शोधण्यासाठी. मोदी साहेबांनी आपल्या सायंटिस्टची मदत घेऊन पुण्यामध्ये लस निर्माण केली. देशात लसीकरण केलं. परदेशासह देशात 220 कोटी लोकांना लसीकरण केलं.
वॅक्सिन निर्माण केले, प्रत्येक राज्याला दिले. आज उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होता, केंद्राकडून औषध आली कोरोनामध्ये, 15% कमिशन खाल्लं. 15. आता चौकशी चालू आहे. ही पण हेडलाईन नाही काय, मला माहिती आहे निवडणूक काळात येणार नाही, काही गोष्टी असतात ना, कारण मी पण पत्रकार आहे, मला माहिती आहे असं करून अन्याय. पण या 15% खाल्ले, 15%. पाहतो मोदी साहेबांनी या देशातल्या गरिबांसाठी आजही काय सांगतात साहेब. 10 दिवसापूर्वी एक वाक्य अतिशय चांगलं बोलले, मैं देश में मैं कोई जात अलग अलग जाते हैं, धर्म है, मैं नहीं मानता, मेरी एक ही जात इंसानियत. काय म्हणाले, एकच जात, माणूस की हीच जात आहे. मी पुढच्या निवडणुकीनंतर परत पंतप्रधान झालो तर मी 4 जातींसाठी काम करणार आहे. कोणत्या हो? 1 महिलांसाठी महिला जात, 2 युवा जात, 3 शेतकरी आणि 4 गरीब या मोदींच्या जात. शरद पवार साहेब 84 वयात असं कधी म्हणाले? हा महाराष्ट्रात 4दा मुख्यमंत्री असूनही अनेक प्रश्न तुम्ही सोडवले नाहीत. त्याच्या लोकांनी डोक्यावर घेतलं असतात. तुम्हाला तुमचे खासदार 3, मोदींचे खासदार आज 303. काय स्पर्धा आहे का हो? बोलू नका, गप्प बसावं असं मला वाटतं. आणि म्हणून बांधव फार बोलावं असं वाटतं, सांगावं असं वाटतं, पण घड्याळ थांबत नाही. राष्ट्रवादीचा आहे ना, पुढे पुढे जात आहे. आकडा माझ्या हातात नाही, आमच्या आता सोबत नाही अजित पवार साहेब. परत येईल बोलेल, मला मिळवा की हा परिसर फार आवडला. परिसर चांगला आहे, माणसं चांगली आहे, मतदान 100% देतात, गुणी आहेत. पुढे चिंटवाचा माझी बोलत 80% देईल, मग 20% काय खिशात घालून फिरणार की काय? पुढे आहे. हा, आपल्याला 100% हवं. माझी एक म्हण आहे, तू लक्षात ठेव, तसं तू पण वाग. खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी. आपण का तुम्हाला 20% का नको? एक तर सगळ्या आमच्या लिडरना सांगेल, मतदान का होतं कमी? 7,000 12,000च्या जवळ मतदान, 5,000 मतदान होत नाही. की लोक कुठे आहेत? इथली काही नसतील हयात, 1,000 नसतील. म्हणजे मतदानात जात हक्क बजावायला प्रत्येकाला सांगा. जाताना शेजाऱ्या पाजाऱ्याला घेऊन जा, मित्र मंडळी नातेवाईकांना सांगा सकाळी 11च्या आत मतदान करा. नंतर ऊन आलं, जेवायचंय, झोपायचंय, तो गडबड असं. तुम्ही माझ्या प्रेम करता, तुमच्यामुळे मला 6 वेळा मला निवडून दिलंय कोकणाने. आमदार, अनेक खात्याचा मंत्री, मुख्यमंत्री, विरोधी पक्ष नेता, परत आमदार, खासदार आणि केंद्रीय, ही पद मला मिळाली. मला असं म्हणायचंय, ही पद मला माझ्या कणकवली, मालवण आणि कुडाळ किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या लोकांच्या आशीर्वादामुळे. आशीर्वाद, हा आशीर्वाद कायम ठेवा. काम कसं असतं आपल्याला कोणी सांगायची गरज नाही. यावेळेला राष्ट्रपतींचं भाषण परत ऐका. दोन्ही हाऊस समोर राष्ट्रपतींनी बजेटच्या वेळेला भाषण केलं. त्या बजेटच्या भाषणात माझ्या खात्याचा माझा उल्लेख, पंतप्रधानांच्या भाषणात हाऊसच्या बजेटच्या वेळेला माझ्या खात्याचा माझा उल्लेख. फायनान्स मिनिस्टर निर्मला सीतारामन, अर्थमंत्री, यांनी पण माझ्या खात्याचं कौतुक केलं. एवढंच काय, आज एक सकाळी ट्विट आला माझ्या मोबाईल, तो वाचून दाखवता वेळ देते. कोणाचा? पंतप्रधानांचा. माझं कौतुक करत म्हणाले, राणीजी आप सभी मतदारों को कहो, मतदारांना सांगायला सांगितलं, या वेळेला दुपार संध्याकाळची वाट पाहू नका, सकाळी जाऊन मतदान करा.
ही सूचना लोकांना तुम्ही द्या. PM साहेबांनी आम्हाला आज सकाळी त्याच मी त्यांच्या आभाराचं ट्विट पण केलं.